नाही, यापूर्वी कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत जी वक्तव्य केलेली होती त्याबद्दल अजितदादा पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा बळीराजा हा आपला दैवत आहे आणि अशा प्रकारची विधानं आपण करू नका असं सांगितलं होतं. तो कालचं जे विधान परिषदेमध्ये कामकाज तहकूब झाल्यावर मोबाईलवर ते काहीतरी करतायत हे आम्ही बघितल्यानंतर आणि ते रोहित पवारने ट्विट केलं असं आम्ही ऐकलं. आता ते काय करत होते कारण मला ते काय मोबाईलमधलं कळत नाही, पण लहान मुलं असे खेळ खेळत असतात. मला काय वाटलं की रम्मी म्हणजे जाऊन कोकाटे साहेब आमच्या कुठल्या क्लबमध्ये बसलेत, तिथं काय खेळ आहेत, नोटाची बंडलं समोर आहेत असं आहे आणि आपण प्रसारमाध्यमांनी चालू केलं का काय. पण मी जाऊन बघितलं तर ते मोबाईलवर काहीतरी करतायत काम तहकूब झाल्यावर. माणिकरावजी कोकाटे हा अतिशय मनानं चांगला, प्रेमळ आणि थोडासा स्पष्ट वक्ता अशी व्यक्ती आहे. मला वाटतं जवळजवळ 4 टर्म त्यांचे आहेत ते माझ्यावर आहेत. परंतु शेतकऱ्यांच्याबद्दल ज्यावेळी वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दल बळीराजा दैवत आहे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. आता रोहित पवारांचं झालं आहे काय की त्यांना मी मागं सांगितलं होतं की त्याला फार घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घ्यायची. म्हणून मला वाटते जयंत पाटील साहेबांचा सुद्धा म्हणजे प्रसारमाध्यमामध्ये वाचलं की रोहित पवारांनी दबावाने घेतला आणि आता पक्ष जवळजवळ आता त्या रोहित पवारांच्या हातात दिल्याचं दिसतंय. ठीक आहे, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, मला काय त्यावर बोलायचं नाही. खरं आता आत्या ज्या आहेत आमच्या नेत्या माजी खासदार सुप्रियाताई त्यांच्याशी त्यांनी मतभेद करून एवढीच माझी अपेक्षा आहे. संजय राऊतांचं आज एक ट्विट पाहायला मिळालं, 4 मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आणि एकाच तळ्यात मळ्यात सुरू आहे आपलं ट्विट आहे. नाही, आता अमित शाह साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब त्यांना जर बोलले असतील तर काही मला माहिती नाही. पण हे सरकार जे आहे ते अनैतिक पातळीवर आलेलं आहे आणि ट्रॅपच्या माध्यमातून आलेलं हे सरकार आहे ज्याचे पेनड्राईव्ह अमित शहा आणि मोदींच्याकडे आहेत असं राऊतांचं मत. आणि दबावाला बळी पडून हे सगळे नेते मंडळी नाही, आता मुख्यमंत्री महोदयांनी त्याच दिवशी सभागृहात सांगितलं नो हनी नो ट्रॅप. वास्तविक अशी जर काही असती तर किती हंगामा झाला असता, ती पेंड्रीव कशी नाचिवली असती, काय काय झालं असतं. मला वाटते सबळ ते पुरावे नाहीत, ते सगळं खोटं असावं असं माझं मत आहे. कारण जर वस्तुस्थिती असती आणि अधिवेशनासारखा एक सुवर्ण काळ त्यांना होता तर मला वाटते नुसतं स्टंट करायचं आणि शासनाला बदनामी करण्याचं कट कारस्थान हे दिसतंय. राष्ट्रवादीच्या कोकाटेंचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काल नागपूरमध्ये एक लढा बघायला मिळाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण अक्षरशः जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तुमच्या केली. नाही, मी ते पाहिलं आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तिथं होते, त्यांनीसुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली की हे योग्य नाही, ते काय पक्ष आमचा काय समर्थन करणार नाही. परंतु खरोखर काय घडलं आहे जे सूरज चव्हाणने जे विधान केलं किंवा पत्ते फेकले समोर आणून नंतर आवारचे असं काहीतरी बोललं. आता वास्तविक असं किती असलं तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं कृत्य करायला नको होतं. त्यांनी आपला बचाव करताना म्हटलं की पत्ते टाकणे किंवा निवेदन देणं ठीक होतं, मात्र त्यांनी आरवाची शिवीगाळ केली. मात्र व्हिडिओ जे समोर येतात त्यामध्ये तसं कुठंही दिसत नसल्याचं पोलिसांचं. नाही, ठीक आहे ना, ते बद्दल पोलीस चौकशी करतील. पण अशा गोष्टी निदान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी टाळल्या पाहिजेत. विधिमंडळातला एकूण गोंधळ, विधिमंडळातली मारहाण त्यानंतर अशा प्रकारे झालेली मारहाण कुठेतरी नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी देखील संयम बाळगला पाहिजे का? कारण टीका केली की अशा प्रकारचे रिॲक्शन यायला लागले. नाही, बरोबर आहे ना, शेवटी आपण हे लोकशाहीचं राज्य आहे. या लोकशाहीमध्ये अनेक लोकांची मतमतांतर असणार, त्याचा मुकाबला आपण असं विचारानंच केला पाहिजे, असं गुद्द्यावरून चालणार नाही. आणि शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत ना, त्याला पोलिसांच्याकडे देऊन टाकायचं, रिकाम व्हायचं. शक्तीपीठ महामार्गावरून 2 दिवसापूर्वीच काही समर्थक शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं. 6 पट दराची मागणी करत त्यांनी आमचं 7-12 घ्या अशा पद्धतीचं हे केलं. कुठतरी आता विरोध मावळतोय म्हणायचं का मग किंवा काय नाही, मी वर्तमानपत्रामध्येच वाचलं आणि मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी हे जाहीर केलेलं आहे की आम्हाला हे शक्तीपीठ रस्ता करायचा आहे, कारण आम्हाला शेतकऱ्यांच्यावर लादायचं नाही. आणि या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून, लोकप्रतिनिधींवर चर्चा करून जर शेतकऱ्यांचं समाधान होत असेल
तरच रस्ता आम्ही करू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. अजून काय पर्याय आमच्या समोर आलेले आहेत, रस्त्याच्या लाईन्स आलेल्या आहेत. ह्यात कमीत कमी शेतकऱ्यांचं कसं नुकसान होईल ते बघण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि आपण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न आम्ही करू. म्हणजे अलाइनमेंट चेंज होऊ शकते. नाही, आता जास्त बागायती जमीन जाणार नसतील आणि समजा जिरायत जाणार असेल आणि चांगला त्याला मोबदला मिळणार असेल आणि शेतकरी खुश होणार असतील तर ते होऊ शकायला काही अडचण नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यानंतर सुनील तटकरे म्हटले की आम्हाला हे भाजपला विचारावं लागेल. यावरून एक टीका नाही, होती. मला काय त्याची कल्पना नाही. त्यांनी परंतु वक्तव्य केलं हे खरं आहे. भारतीय जनता पक्षाला, कारण आज आम्ही त्यांच्या सत्तेमध्ये आहोत, त्यांना विचारण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि मला वाटते वस्तुस्थिती काय मी मुंबईला गेल्यावर समजावून घेईन. म्हटलं की आपला पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्याला विचारायची काय गरज नाही, तो काय घडलेला आहे ते प्रदेशाध्यक्ष मला भेटल्यानंतर समजेल. राहुल पाटलांना राष्ट्रवादीमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. खरं तर काँग्रेसला धक्का देण्याची तयारी नाही, धक्का देण्याचा सवाल नाही. सवाल काय आहे की काँग्रेसचे आता थोपटे साहेब, आनंदराव थोपटे आयुष्यभर काँग्रेसमध्ये होते, ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. परवा जगताप म्हणून ह्याचे आमदार होते माजी, ते गेले. अनेक जण जात आहेत आणि आपापला जी पुढचं भविष्य आहे ते ठेवण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत असतील तर मला त्यात काय वावगं नाही. राहुल पाटील जर पक्षप्रवेश करणार असतील तर आम्ही फार मोठ्या मनाने त्यांचं स्वागत करू आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मागं आम्ही हिमालयासारखं उभं राहू. गोकुळा काय होतं ते? नाही, ठीक आहे. ज्या वेळेला महायुतीचा चेअरमन करण्याची भूमिका घेतली त्याच वेळा ही भूमिका घेतलेली होती. आता त्याबद्दल काय काही लोकांच्या शंका आहेत, त्यांचा आपण गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू. पण संचालक वाढीचा निर्णय हा बिनविरोध निवडणूक करण्यासाठीच घेतला जातो असं महाडिक कुटुंबाला वाटतं किंवा नाही, त्यांना आपण समजावून सांगू. अनेक तालुक्यांना आज प्रतिनिधित्व नाही, अनेक आज तालुक्याला प्रतिनिधित्व नाही. आज चंदगडमध्ये प्रतिनिधित्व नाही, आज शिरोळ तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व नाही, अनेक तालुक्यामध्ये गगनबावड्यामध्ये नाही. जर सगळीकडे दुधाचं उत्पादन करणारे शेतकरी असतील तर त्यांच्या समस्या ऐकणारंसुद्धा संचालक तिथं पाहिजे. या भूमिकेनं 4 संचालक आणि कायद्यात आहे ना ते. आता आम्ही सगळीकडेच केलं आहे आम्ही आणि त्यामुळं जास्त संचालक आले की मला वाटते की चांगला कारभार व्हायला ती मदत होईल. पण यातून दूध उत्पादकांचा काय फायदा आहे अशी टीका. दूध उत्पादन म्हणजे त्यांच्या अडचणी समजून घ्यायला बरं पडतं आहे. हे बघा, जिल्हा मध्यवर्ती बँक वर्षाला कर्ज देते आणि वर्षानं फिटून घेते. पण दुधाचं असं नाही, सकाळी दूध घालावं लागतं, संध्याकाळी दूध घालावं लागतं. कधी वासाचं निघतं, कधी कमी दर्जाचं येतं. अशा अनेक तक्रारी या महिलांच्या विशेषतः जास्त असतात. म्हणून हा 24 तास जॉब आहे. खरं तर पुणे पदवीधर निवडणुकीसाठी अजून बराच अवधी शिल्लक आहे. मात्र काल तुम्ही उमेदवारीच जाहीर करून टाकली मिळाली. नाही, आम्ही उमेदवारी मागितलेली आहे पक्षाकडं, आम्ही काही जाहीर केलेली नाही. आम्ही अश्वमेघचा आमचा घोडा आम्ही रिंगणात सोडलेला आहे. आता नोंदणी करणं, आता बाकीच्या निवडणुका वेगळ्या आणि ही निवडणूक वेगळी. बाकीच्या निवडणुकीमध्ये मतदार यादी अंतिम असते. आता मी मतदान केलं, मला पुन्हा काही नोंदवायची गरज नाही, मला पुन्हा मतदान करता येतं. पण यात तसं नाही. दर निवडणुकीमध्ये नोंदणी करावी लागते. नोंदणी जास्त करेल त्याचा उमेदवारावर हक्क राहील आणि नोंदणी जास्त करण्याचं अभियान आमचं होतं आणि त्यानिमित्ताने आम्ही हा अश्वमेघ घोडा आमचा सोडलेला आहे रिंगणात. आणि मला वाटतं आम्ही जास्तीत जास्त नोंदणी करू. मी म्हटलं जास्तीत जास्त नोंदणी झाल्यानंतर, हे मागचं वाक्य आहे, आणि मग मी उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असं पुढचं वाक्य आहे. हां, आता शरद लाड हे जे गेल्या वेळा निवडून आले, हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यामुळे निवडून आले. अरुण लाड, त्यांना 52% मतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळाली. सगळ्यात जास्त बहुमत मिळालं आणि त्यामध्ये कागल तालुक्यानं फार बहुमोल कामगिरी या सगळ्या विधान परिषद निवडणुकीत केलेली आहे. राजेश पाटील वाटाळकर राहिले होते त्यावेळेला, सारंग पाटील राहिले होते त्यावेळेला, गेल्या वेळेला शरद पाटील राहिले होते त्यावेळेला आणि आता अरुण लाड राहिले त्यावेळेला. आणि त्यामुळं जास्तीत जास्त मताची नोंदणी जर झाली तर तिकीट मिळायला सोपं होईल. पण ह्या मतदारसंघामध्ये जर पहिलं काँग्रेस आणि भाजपमध्ये थोडंसं वर्चस्व असलेलं बघायला मिळत होतं. यामध्ये राष्ट्रवादी आता तिन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी फार घासलेली आहे.
चंद्रकांत दादा जे निवडून आले ते शेवटी आले होते, तुम्हाला आठवत असेल. शरद पटेल आले निवडून, आमचे सारंग पाटील आणि अरुण लाड हे 2 बंडखोरी झाल्यामुळं आमची उमेदवारी पडली. ह्याच्यावर राष्ट्रवादीचा अधिकार आहे, हे तिकीट राष्ट्रवादीला मिळावं असा आमचा आग्रह असणार आहे. आम्ही त्या युतीमध्ये पटवून देऊ आणि जास्तीत जास्त नोंदणी केल्यामुळं भैयामांना उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह राहणार आहे. इकडे भैयामानेच्या उमेदवारीवर दावा केला असताना अरुण लाड यांनी शरद लाड यांना उमेदवारी द्यावी, मग मी महायुतीत येतो अशा पद्धतीचा प्रस्ताव दादांच्याकडे. काल मी अरुण लाडांना सांगितलं की आपण पाठिंबा द्यावा भैयामानेला. गेल्या वेळेला जीवाचं रान भैयामांनी तुमच्यासाठी केलेलं आहे, हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि तुम्ही समर्थन द्यावं अशी भावना मी काल व्यक्त केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.